मित्रांनो, कोथिंबीर पिकाचा जर आपण विचार केला तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर कोथिंबीरीची लागवड ही केली जात असते. कारण की मित्रांनो, कोथिंबीरीची लागवड जर उन्हाळ्यात केली तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन, त्याचबरोबर जास्तीत जास्त पैसा मिळवून देण्यासाठी शॉर्ट टर्म पीक म्हणून आपण कोथिंबीरीचा विचार हा करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, कोथिंबीर पेरणी झाल्यानंतर त्यामध्ये तणनाशक कोणतं वापरावं, त्यासोबतच खत व्यवस्थापन करत असताना कोणकोणतं आपण खत व्यवस्थापन करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये येणारी जी समस्या आहे ती समस्या म्हणजे कोथिंबीर पिकामध्ये पिवळेपणा. पिवळेपणा हा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत असतो. त्यासोबतच मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये परिणामी इतर ऋतूंमध्ये ज्याप्रमाणे कोथिंबीरीची वाढ ही होत असते, अशी वाढ ही उन्हाळ्यामध्ये होत नाही. ही वाढ होण्याकरिता आपण कोणता स्प्रे घेऊ शकतो का? त्यासोबतच काय काय उपाययोजना करू शकतो, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, उन्हाळ्यात कोथिंबीरीची पेरणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला तणनाशकाचा स्प्रे घेणं हे गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, तणनाशकाचा योग्य वेळेवर जर स्प्रे घेतला नाही तर मोठ्या प्रमाणावर गवत, तण देखील उगवत असतं. त्यामुळे मित्रांनो, साधारणतः कोथिंबीरी पेरणी झाल्यानंतर किंवा लागवड झाल्यानंतर आपण पाणी देत असतो. पाणी दिल्यानंतर साधारणतः 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तणनाशकाचा स्प्रे हा घ्यायचा आहे. मित्रांनो, 48 तासाच्या आतमध्ये ओल्या जमिनीवर स्प्रे घेत असताना त्याच्यामध्ये तुम्ही कार्टेवा कंपनीचं जे गोल येतं त्या गोल तणनाशकाचा वापर प्रति 15 लिटरच्या पाट पंपसाठी तुम्ही 8 ते 10 ml पर्यंत तुम्ही घेऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, दुसरं तणनाशक त्याच्यामध्ये टर्गा सुपरचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे. जर मित्रांनो जास्त गवताचं बी वगैरे असेल किंवा गवत जास्त उगल असा जर तुम्हाला अंदाज वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्ही टर्गा सुपर या तणनाशकाचा वापर प्रति 15 लिटरच्या पाट पंपसाठी 10 ml पर्यंत तुम्ही करू शकतात. जर मित्रांनो त्याच्यामध्ये गोलपानाचं गवत जर जास्त येत असेल तर अशा वेळेस फक्त आणि फक्त तुम्ही गोलचा देखील वापर करू शकतात. टर्गा सुपरचा वापर जर नाही केला तरी देखील चालणार आहे. मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये 48 तासाच्या आतमध्ये गोल या तणनाशकाचा वापर केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं भविष्यात जे उगवणारं जे बी आहे ते बियाचा देखील पूर्णपणे नाश हा करत असतो. त्यासोबतच जे गवत उगवलेलं असेल त्याचा देखील नायनाट करण्याचं काम ऑक्सिफ्लोरोफेन म्हणजेच गोल हे तणनाशक करत असतं. याचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो, मग कोथिंबीर उगवल्यानंतर साधारणतः 20 ते 22 दिवसामध्ये किंवा 25 दिवसामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन हे करू शकता. कोथिंबीर पिकामध्ये कोथिंबीर उगवल्यानंतर खत व्यवस्थापन करत असताना जास्त खर्च करत बसू नका. कारण की मित्रांनो, हे शॉर्ट टर्म जरी पीक असलं, बऱ्याचदा पैसा जरी हा जास्त प्रमाणात भेटत असला तरी देखील मित्रांनो, बऱ्याचदा याची लागवड जर जास्त झाली किंवा बाजारात आवक जर जास्त झाली तर याला बाजारभाव हा योग्यरित्या भेटत नाही. त्यामुळे मित्रांनो, याला जास्त प्रमाणामध्ये व्यवस्थित असं खत व्यवस्थापन करणं काही गरजेचं नाही. याच्यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना मित्रांनो, तुम्ही NPK खतामध्ये 24-24-0 हे जे खत आहे या खताचं तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. 24-24-0 या खताचा वापर करत असताना साधारणतः प्रति एकरासाठी 1 ते 1.5 बॅग पर्यंत तुम्ही या खताचा वापर करू शकतात. चांगल्या प्रकारे मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये तुम्हाला या खताचा रिझल्ट हा बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, स्प्रे नियोजन. तर मित्रांनो, कोथिंबीर पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि जी मोठी समस्या आहे ती म्हणजे मित्रांनो, उन्हाळ्यात कोथिंबीर ही जास्त प्रमाणात पिवळी पडत असते. त्यासोबतच मित्रांनो, तिची वाढ होत नाही. त्याकरिता मित्रांनो, तुम्हाला एक सायंकाळी 5 वाजेनंतर तुम्हाला एक स्प्रे घ्यायचा आहे. जर कोथिंबीर जर कमी प्रमाणामध्ये पिवळी वगैरे असेल प्रायमरी स्टेजला तर अशा वेळेस मित्रांनो, तुम्हाला एक कॉम्बिनेशनचा स्प्रे करायचा आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, 19-19 आणि त्यासोबतच तुम्हाला इसाबियन नावाचं जे टॉनिक आहे त्याचं व्यवस्थितरित्या या तिघांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला स्प्रे करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो, प्रति 15 लिटरच्या पाट पंपसाठी 19-19 याचा तुम्ही वापर करत असताना 30 ते 40 ग्रॅम पर्यंत करू शकता. त्यासोबतच साप बुरशीनाशकाचा वापर करत असताना साधारणतः 15 लिटरच्या पाट पंपसाठी 30 ग्रॅम पर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे. त्यासोबतच इसाबियनचा वापर करत असताना 30 ml पर्यंत तुम्ही या टॉनिकचा कोथिंबीर पिकामध्ये स्प्रे करण्याकरिता वापर करू शकतात. यामध्ये मित्रांनो, 19-19 आणि इसाबियनमुळे मित्रांनो, कोथिंबीर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासोबतच हिरवेपणा देखील आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता साप बुरशीनाशक चांगल्या प्रकारे काम हे करत असतं. तरी देखील मित्रांनो, जर कोथिंबीर पिकामध्ये पिवळेपणा जर वाढतच असेल तर अशा वेळेस मित्रांनो, तुम्ही एक चांगल्या प्रकारचा हात काढून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक
जो स्प्रे आपण स्ट्रॉंग घेणार आहोत त्याच्यामध्ये ॲमिस्टर टॉप नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा तुम्हाला याच्यामध्ये वापर करायचा आहे. सोबतच मित्रांनो तुम्हाला जर एखादं चांगल्या प्रकारचं मायक्रोन्यूट्रंट माहिती असेल, स्वस्तात मस्त असेल किंवा जिलेटेड फॉर्ममध्ये उपलब्ध असेल, अशा तुम्हाला मायक्रोन्यूट्रंटचा वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो बाजारात जे जिब्रेलिक ॲसिड 0.01% हे जे भेटत असतं, हे जे चांगल्या कंपनीचं जे जिब्रेलिक ॲसिड आहे ते घेऊन तुम्ही स्प्रे करू शकतात. याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला हा कोथिंबीर पिकामध्ये बघायला मिळणार आहे. एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल.